अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मीचे, कुबेराचे, इंद्र आणि चंद्र यांचे पूजन केल्यास अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी अशा प्रकारे लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करायचे आहे. हे पूजन करण्यासाठी बघा, या ठिकाणी 2 सुपाऱ्या आपण लक्ष्मी, कुबेर म्हणून विड्याच्या पानांवर पूजन करायचे आहे. तांदळाची रास करून हळद कुंकू अर्पण करून एक तांब्या किंवा कलश ठेवून त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून हळद, कुंकू, अक्षत, त्याचबरोबर 1 रुपयाचे नाणे, सुपारी, फूल हे अर्पण करायचे आहे. त्या कलशामध्ये आपल्याला आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे. त्याचबरोबर थोडीशी तांदळाची रास करून त्यावर आपल्याला 1 रुपयाचे नाणे किंवा चांदीचा कॉईन ठेवून चंद्र म्हणून त्याचे पूजन करायचे आहे. जो कलश आपण ठेवलेला आहे आंब्याचा डहाळा टाकून त्याला इंद्र असे म्हटले जाते. आणि या ठिकाणी बघा, हे चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचं नाणं आपण जेव्हा तांदळावर ठेवतो तेव्हा त्याला चंद्र म्हणून त्याचे पूजन केले जाते. असे पूजन कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायचे असते. तर कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी आहे आणि सोमवारी रात्री 12 ते 12:39 आपल्याला अशा प्रकारे असे हे पूजन करून मंत्र म्हणायचे असतात. हे मंत्र कोणते आहेत यासाठी मी संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर बघा, असं दूध जे आहे ते बनवायचं आहे. मसाला दूध आपण ज्याला म्हणतो तर ते बनवायचं आहे. ते आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे बघा, चंद्रकिरणं जे असतात, चंद्रप्रकाश जो असतो तर या दुधावर पडतो आणि चंद्रदेव आपल्या शलाका रूपात अमृताचा वर्षाव या दिवशी करत असतात. आणि जेव्हा हे चंद्रप्रकाश दुधावर पडतो तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या ग्रहांच्या स्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. आणि चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं हे जे दूध आहे ते नंतर आपल्याला या पूजनाच्या समोर नैवेद्य स्वरूपात मांडायचे आहे. आणि बघा, त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भयशोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. हा मंत्र म्हणल्याने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते.